नमस्कार मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे आणि गणपती बाप्पा म्हटलं की उकडीचे मोदक हे आलेच. ते उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडीच्या मोदकासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते. आपल्याला लागेल 1 वाटी ओल्या नारळाचं चव, अर्धी वाटी गूळ, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 1 चमचा खसखस, 1 चमचा वेलचीची पूड, चवीपुरते मीठ, 1 वाटी तांदळाचे पीठ, त्याचप्रमाणे समप्रमाणात 1 वाटी पाणी आणि आपल्याला लागेल साजूक तूप 2 चमचे. इथे मी कढई तापवून घेतली आहे. तर आधी आपण 1 मोठा चमचा साजूक तूप घालूया. तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये जाईल 1 चमचा खसखस. खसखस चांगली तुपामध्ये परतून घ्या. खसखस परतून झाली ती करपवायची नाही. त्यानंतर जाईल काजू. काजू पण व्यवस्थित परतून घ्या. आपल्याला कुठेही कोणतेही जिन्नस करपवायचे नाही आहेत. अलगद कमी आचेवरच ते फ्राय करायचे. आता तुम्ही बघू शकता हे काजू थोडेसे लाल झाले पण करपलेले कुठेही नाही आहेत. आता आपण त्यामध्ये घालूया 1 वाटी खवलेले ओले खोबरं. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं. ह्या खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं त्याच्यामुळे आपण तूप 1च चमचा घातला. थोडंसं असं परतून घेतलं की मग त्यातून तेल सुटायला लागतं बघा. हे आपल्याला साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता खोबरं परतून झालं की आपण घालूया अर्धी वाटी गूळ. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता. इथे मी ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे. हे बघा. आता व्यवस्थित छान असं गूळ यामध्ये मिक्स होईपर्यंत वितळेपर्यंत परतून घ्या. आता तुम्ही बघू शकता यामध्ये गूळ आहे ना व्यवस्थित मिक्स झालेला आहे. हे मिश्रण आपल्याला पूर्ण कोरडं नाही करायचंय किंवा पूर्ण ओलसर देखील नाही ठेवायचंय. हे एवढ्या प्रमाणातच ठेवायचंय. कोरडं झालं तर मग मोदक फुटू शकतात. हे बघा. आता गॅस करूया बंद आणि त्यामध्ये घालूया 1 चमचा वेलची पावडर आणि करूया मिक्स. एवढा सुंदर सुवास येतोय ना. खरंच तुम्ही ह्या पद्धतीने ही रेसिपी करून बघा. ही पद्धत अगदी अचूक प्रमाणात मी तुम्हाला सांगितलेली आहे. या पद्धतीने बरोबर 11 मोदक होतात. हे बघा. आता आपलं हे सारण तयार झालं आहे. हे सारण आपण थोडं गार करण्यासाठी ठेवूया. आता एका साईडला आपलं सारण गार होतंय तोपर्यंत आपण उकड करून घेऊया. उकड करण्यासाठी मी इथे पातेलं गरम करत ठेवलंय. आधी आपण 1 वाटी पाणी घालून घेऊया. त्याचसोबत आपल्याला थोडंसं मीठ घालायचंय, अगदी चवीपुरतं. आणि त्याच पाण्यात 1 चमचा साजूक तूप जाईल. ह्याने उकड अगदी छान मऊ होते. आता ह्या पाण्याला उकळी येऊ दे. उकळी येण्यासाठी आपण वाट बघूया. हे मीठ तूप व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्या. आता बघा पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ लागली. उकळी आल्यावर गॅस कमी करायचा आहे
लगोलग आपल्याला हे पीठ मध्यभागी घालायचं आहे संपूर्ण, आणि तसंच झाकण ठेवून द्या. अर्धा 1 मिनिट झाकून ठेवून द्या. आता हे झाकण का ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. झाकण ठेवलं तर त्यातलं पाणी थोडंसं वर येतं, जेणेकरून उकड आतमध्ये मुरायला मदत होते. म्हणजे ते पाणी सगळ्या पिठाला लागतं आणि मग आपली उकड छान होते, मऊ लुसलुशीत होते. आता तुम्ही बघू शकता हे पाणी थोडंसं वर आलंय बघा. लगेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. ही प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, तुमचे मोदक कधीही फेल जाणार नाही. तुमची उकड पण छान तयार होईल. हे सगळं असं मिक्स करून घ्या आणि गॅस करा बंद आणि पुन्हा यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ जाऊ द्या आतच्या आत, म्हणजे ती उकड व्यवस्थित शिजेल. आता आपली उकड झाली आहे बघा. ही उकड आपण एका मोठ्या परातीत किंवा ताटामध्ये काढून घेऊया. ही प्रोसेस लगोलग करायला हवी. एकदा का उकड ही गार झाली ना की मग मळता येणार नाही. गरम असतानाच आपल्याला ते मळायचे. आता एवढी गरम मळणार कशी, हा खूप जणांचा प्रश्न असतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. हे बघा उकड खूप गरम आहे, पण गरम असतानाच ती व्यवस्थित मळली पाहिजे. असं एखादा आहे ना पेला घ्या किंवा ग्लास घ्या किंवा तांब्या घ्या, तुम्हाला जे शक्य होईल ते घ्या, म्हणजे तुमचा हात भाजणार नाही. आणि असं रगडून मळून घ्या. ज्या गुठळ्या वगैरे दिसत आहेत ना त्या आधी ह्या पेल्याने रगडून मोडून टाकायच्या, म्हणजे आपली उकड छान तयार होते बघा. ही प्रोसेस झटपट झाली पाहिजे, जराही वेळ न दवडता. थोडं अर्धा मिनटं आपलं असं करून झालं, सगळे गुठळ्या मोडून झाल्या की मग हाताने पटापट मळून घ्या गरम असेपर्यंत. अगदी असा सॉफ्ट गोळा तयार होतो त्याचा. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता पुढचं प्रोसेस दाखवते. हे जे मळलेलं पीठ आहे, कसं असतं तांदळाचं पीठ लगेच सुकतं, त्याच्यामुळे आपल्याला हा ओला कपडा ह्यावर घालून ठेवायचा आहे, जेणेकरून पीठ सुकणार नाही. आणि मोदक करण्यासाठी आपल्याला लागेल जे बनवलेलं सारण आहे ते कोरडं पीठ आणि तूप. तर एका साईडला मी इथे भांडं गरम करत ठेवलं आहे. हे माझं स्टीमर आहे, तुम्ही बघू शकता. ह्यामध्ये पाणी घालून ठेवलं आहे. त्याचसोबत आपल्याला लागेल ही अशी चाळणी. त्या चाळणीमध्ये आपल्याला हे असं केळीचं पान घालायचं. आता काय ठिकाणी केळीची पानं पण घालतात किंवा काही ठिकाणी हळदीची जी पानं असतात ती घातली जातात. तर आपण हे असं प्लेस करायचं त्यावर आणि पाणी गरम करत ठेवूया. एक साईडला इथे आपलं पाणी गरम करत होतंय, तोपर्यंत आपण मोदक करून घेऊया. तर ह्या पिठाचा आपण एक छोटासा गोळा घेऊया. व्यवस्थित मळून घेतलेलंच आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं पीठ झालेलं आहे. हाताला जर चिकटत असेल तर काय करायचं, हे असं कोरडं पीठ घ्यायचं हातावर आणि पुन्हा असं मळून घ्यायचं. आता कोरडं पीठ घेत आपल्याला ह्याची पारी तयार करायची. आता पारी तयार कशी करायची, तर गोळा करून मध्ये ही 2 अंगठे टाकून असं आपल्याला फक्त फिरवायचंय. त्याची बेसिकली वाटी करून घ्यायची. आता कोणाकोणाला वाटी करता येत नसेल तर तुम्ही हे लाटू देखील शकता, म्हणजे लाटून घेऊ शकता, मग ते सोपं जाईल. ही बघा, पारी करताना लक्षात घ्या, साईडनं जे कडे असतात ना ते आपल्याला पातळ करायचे आणि मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचंय, जेणेकरून आपलं सारण बाहेर येणार नाही. तुम्हाला जर तुपात जमत असेल तर तूप लावून पण पारी करू शकता. हे बघा अशा प्रकारे आता ही आपली पारी तयार झाली. तुम्ही बघू शकता मी मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलंय आणि साईडनं असं पातळ करून घेतली. पारी जेवढी पातळ होईल तेवढे मोदक आपले छान होतात.
आता ही पारी तयार झाली आहे ना, तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मधलं बोट आहे ते असं मध्ये घालायचं आणि ह्या 2 बोटाने चिमटी काढायची. हे बघा, ही अशी घेऊन अशी खालपर्यंत चिमटी गेली पाहिजे. पुन्हा हे जवळजवळ असे आपल्याला पाकळ्या करून घ्यायचे. अगदी सोपं आहे, सावकाश केलं तर जमणार. काही नाही, मधलं बोट आत ठेवायचं आणि हे 2 साईडची बोट बाहेरनं अशी चिमटी खालपर्यंत, म्हणजे शेप सुंदर येतो. हे बघा, आता हे असं करून झालंय. आता हे जो मध्ये गॅप आहे त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. आता हे आपलं सारण भरून झालं आहे. सारण भरून झालं की मग थोडंसं सारण प्रेस करायचं आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या एका दिशेने वळल्या पाहिजे आणि मग ते वळवत वळवत मोदक आपला असा पॅक करायचा. हे जी 2 बोट आहेत ना त्यामध्ये असे जवळजवळ पाकळ्या घेऊन मोदक पॅक करायचा. हे बघा, हे असा मोदक पॅक झाला की मग इथे वर जे एक्स्ट्राचं पीठ येतं ते काढलात तरी चालेल. हे बघा, आणि इथे थोडं असं मोदकाचा शेप देऊन घ्या. तर अशा प्रकारे हा आपला मोदक तयार आहे. हा आपण पिठाने पारी बनवून केलेला आहे. तसाच एक मोदक मी तुम्हाला तुपाचा दाखवते. आता आपण बघूया तुपाने कसं आपण पारी बनवू शकतो ते. तर मी ह्यातला एक छोटासा भाग घेतला आहे. पुन्हा पीठ झाकून ठेवायचं. पीठ व्यवस्थित मळून घ्या. आता इथे माझ्याकडे तूप आहे, तर तुपाचा हात बुडवून पिठाला लावून पुन्हा पीठ असं मळून घ्या. त्याचा गोळा तयार करा आणि प्रेस करून पुन्हा तुपात बोट बुडवून त्याची पारी तयार करून घ्या. जसं आपण सुक्या पिठाने केलं ना तसंच सेम, साईडून पातळ आणि मध्यभागी थोडं जाड. यामध्ये सारण भरायचं आणि मोदक बंद करायचा. तर सारण थोडंसं प्रेस करून मोदक बंद करून घ्या. पाकळ्या एकाच दिशेने फिरल्या पाहिजेत. हे बघा, हा बघा, आपला तुपाने बनवलेला मोदक तयार आहे. असे सगळे मोदक मी करून दाखवते. तर अशा प्रकारे इथे मी 11 मोदक बनवून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि एक साईडला आपलं पाणी देखील तापलेलं आहे. आता काय करायचं, हा ट्रे असाच यामध्ये ठेवून द्यायचा. त्यावर झाकण ठेवूया आणि मीडियम आचेवर 12 ते 15 मिनटं हे शिजवून देऊया. तर आता आपली 15 मिनटं झाली आहेत. आपण बघूया आपले मोदक कुठपर्यंत झालेत ते. तुम्ही बघू शकता आपले मोदक तयार आहेत. आता गॅस करूया बंद. तर आता आपले मोदक तयार आहेत. त्यावर मी हे असे केसर लावून घेते. तुम्ही हे मोदक उकडायच्या आधी देखील केसर लावू शकता, पण मी आता लावते. केसरने मोदक अगदी सुंदर दिसतो बघा.